गाईज, आता आम्ही निघालोय खारेपाटणला. आता आम्ही बसमध्ये आहे. लाईक मी जस्ट बसमध्ये चढली. लाईक जास्त वेळ नाही आला, थोडाच वेळ झाला आहे. 5 मिनिटं वगैरे झाली असते. मी चार्जिंगला लावून बसले आता. लाईक एकदम आरामशीर बसली. ठीक आहे. खालती माझी मामी वगैरे आहे. मम्मी माझ्या ब्लॉगमध्ये हाय बोल. हाय. तू पण हाय बोल. ते तुम्हाला थोड्या वेळाचे आम्ही खायला उतरतो, आम्ही तुम्हाला अपडेट करेल. तर आता ना मावशीने मला जरा खायला वगैरे दिलेला एक पराठा, लाईक वॉट एव्हर यू से. इट स्मेल्स डिलिशियस, इट टेस्ट डिलिशियस. त्यात आम्ही सगळे खातोय. त्याच्यानंतर थोडं झोपू, कारण मला झोप आली. हॅलो गाईज, आता आम्ही पोचलोय. आम्ही पोचलो काहीतरी 4:15 वाजता. आणि जिकडे आम्ही उतरलो तिथून फक्त 5 मिनिटावरच रोड आहे. आणि मग मी आता बसले टेरेसवरती. अतिशय मोठा आहे. इथेच बसलेलो असतो आम्ही पूर्ण दिवसभर. लाईक इथे नेटवर्क जास्त येतं आणि हवा पण चांगली येते. सो आम्ही इथे चटई टाकून बसलेलो असतो, गप्पा गोष्टी करत किंवा काहीतरी खेळत असतो, लुडो वगैरे वगैरे. आणि हे डायरेक्ट घरासमोर इथे एक शेजारी पण आहेत है ना. आणि यांची खूप सारी झाडं वगैरे तिकडे, लाईक खूप आहेत. हो. आणि आज आहे शुक्रवार. आज बनणार आहे बार्बेक्यू. मे बी चिकन पण बनेल, पण रात्री नक्कीच पोपटी आहे. आणि लास्ट मी 2 वर्षाआधी इथे आलेली, जेव्हा माझ्या मामाचं लग्न होतं. तर मग गावचा मामा, त्याचं लग्न होतं, तेव्हा मी आले होते. आणि आय गेस लास्ट इयर पण हे लोक आलेले, किंवा ह्याच्या आधीच्या इयरमध्ये मावशी वगैरे आलेले. पण मी आणि मम्मी नाही आलेलो, तेव्हा मी मिस केलं. पण ठीक आहे, आता मी तरी 10 दिवस तरी इथेच आहेत. आणि लाईक 2-3 माणसं मिसिंग आहेत आमच्यामधली, लाईक आमच्या कझिन्समधली, लाईक सिबलिंग्स ग्रुपमधली. एक माझी सगळ्यात मोठी दिदी आहे, लाईक मोठ्या मावशीची मोठी मुलगी श्वेता दिदी, यू आर मिसिंग. त्याच्यानंतर छोट्या मावशीची दोन्ही मुलं नाही आलेत, एक कार्तिक दादा आणि एक सारा. तर हो, आता अजून तरी सगळे नाही उठलेत. मी, भूषण आणि रोहितने आंघोळ केली आहे, आणि माझ्या मम्मीने पण. आणि बाकी सगळे अजून पण झोपलेच आहेत. त्यांना थोडंसं आरामची गरज आहे, ते लोक झोपले होते. हा, बॉलिंग कर. हा, फुल टॉस. आणि त्याला आणायला पाठवा. ये मस्त. ये व्हेरी गुड. मस्त मस्त. सुंदर. फोकस आहे. सांभाळू ना, मस्त मस्त. धाव किती धावायचं तेवढा. थँक्यू बाबू. गॉड ब्लेस यू. ये हमारे गाव का झाड नेचर में उगे हुए फूल है. उगे हुए. पण फुलांचं नाव नाही ना. बट फुलांचं नाव आपल्याला माहिती नाही. हाँ, हम इनको नहीं जानते, बट इनका सुगंध जो है वो मोगरा, जुई, जाई वैसे है. व्हाट अ लवली स्मेल. हाँ ना. मम्मी ते बघ, इधर भी लगाओ फिर. लावा सगळे लावा, इकडे लावा. तिथे राहणार नाही ना फूल. नहीं रहेगा रहेगा. रुकना है, ऐसा ठोसती हूँ ना मैं उसको. बाल होगा तो रहेगा ना. नहीं रुकना. और भी जगह. अरे तुम क्या क्या उसके टैटू बना रहे हो. नाही, तो होल बचे हैं, उसमें डाल दो. नको, राहू दे. डालो क्या. चुप रे.
अरे पळाला पत्ते घेऊन. तू नाही गेलास पत्ते घ्यायला? नाही गेलास? आता मी दोघांना भांडू नका रे. माझ्या ब्लॉग मध्ये हाय बोल. रोहितला दे बेसनची छान. तू मला हे दिलं ना, आता केलवाला तुझी आहे ना. माझ्यावर टाकू तो पत्ता मागा. वेल माझ्या ऑडियन्सला सांग काय बनवतेस. I'm making Raw's fish and झींगा करी. ओके, हम लोग जाके आए हैं तरड़ा का बाजार में. बहुत अच्छा फिश मिला हमें वहाँ पे. हॅलो गाईस, आज व्लॉग चालू होता घरातून डायरेक्ट गावाच्या. आणि रस्ता आहे है ना. आणि हे आहे आपलं घर. घराचं नाव. ही बाजूची पोरं आहेत सगळी इकडे राहतात या साईडला. बाकी ते मोकळा एरिया सगळा. आणि मी तुम्हाला पूर्ण इंटिरियर दाखवणार आहे घराचं. एकदम मस्त ऐस पैस घर आहे. इकडनं आपली एंट्रन्स आहे बरं. घरचं नाव हे माझ्या मावशीचं नाव आहे आणि त्याच्या माझ्या काकांचं नाव आहे. इथे एक सिटिंग एरिया आहे ना इथे. तिकडनं मी आली आता. जिजूचं माझी गाडी आहे ना. एंट्रन्स लिव्हिंग रूम, किचन. इथे फ्रीज आहे. त्यानंतर इथे शिड्या आहेत. इथे वॉशरूम, माझी मम्मी है ना. स्पेस बाथरूम आहे. वॉशिंग मशीनसाठी जागा. एक स्पेस आहे. इथे एक रूम आणि इथे एक रूम आहे. इथे पण वॉशरूम आहे एक. हॅलो दीदी. हाय बोलतो. कुठे ठेवलं? थोडीशी स्पेस. इथे एक रूम. हे सगळं जायला द्यायचं पकड. त्यानंतर इथे एक रूम आहे. स्पेस. आणि ही मागची जागा म्हणजे असं मागून जायला फक्त रस्ता आहे. आणि आता वरती जाऊया. इकडे कपडे सुकत घातलेत ते बघू नका, ते इग्नोर करा. किती मोठी जागा आहे बघा. तेव्हा ही स्पेस जागा आहे. इथे झोपाळा पण बनला आहे. आम्ही मोस्टली आता इथेच वरती चटई घालून असं वगैरे झोपतो, कारण खूप असं थंड थंड हवा येते.
झोपाळा पत्न्यांचा कॅट आहे. चांगला आहे. ह्याला आत्ताच बांधला, मगाशी हा नव्हता. त्यानंतर इथे बसायला जागा आहे आणि आपला घरात असं पूर्ण व्ह्यू आहे. हे बाजूच्यांनी पण त्यांच्या इथे सगळी झाडं वगैरे लावली आहेत है ना. सुंदर असं. पाऊस पडलेला 2 दिवसाआधी इथे आणि तेव्हा खूप थंड थंड झालेलं सगळं. मला सांगा तुम्हाला आमचं घर कसं वाटलं. भेटू लवकरच. आमच्या बरोबर आता बाकी आम्हाला की तसं येईल. मस्त मग. हॅपी बर्थडे टू यू. त्याशिवाय आमच्याकडे असं फिरायला रस्ते आहेत. चप्पल दाखव. आपल्या त्या झाडीत बघायला पाहिजे होतं. चल बघूया इथून भेटते. चल बघूया ये. इथून भेटते मी. मी सगळे आलोय. असंच वरती एक रस्ता आहे आमचा, जो लेफ्टला रस्ता होता ना, तिकडे आम्ही चालायला आलो होतो. तर मला तिकडे ते हार्टवाला ते भेटलं, लीफ पत्ता. आणि हा इथे फोरेडला आंबा आलाय बाहेर. माझी मम्मी आणि भूषण, माझी मोठी मावशी आणि ती पुढची छोटी मावशी. तर आम्ही मस्त चालतो इथे. पीसफुल वाटतं ना दोन्ही साईडला असं झाडं असली की. हे आतून बघ ना, नुसतं असं वाटतं गुंफा आहे. डॅम बाई. गुंफ्यासारखंच वाटतंय. दगड दगड आहे आजूबाजूला.